श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अ दर्जा प्राप्त झाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचे नाव असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत क वरून अ दर्जा मिळाला आहे। या निर्णयामुळे हजारो गोरगरीब रुग्णांना आता शासनाच्या योजनेतून अधिक आजारांवरील उपचार सवलतीच्या दरात मिळणार आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। यापूर्वी रुग्णालयाला क दर्जा असल्याने अनेक महत्त्वाच्या आजारांवर शासनाच्या योजनेअंतर्गत उपचार करणे शक्य नव्हते। त्यामुळे रुग्णालय संचालक मंडळ तसेच नागरिकांनी अ दर्जा मिळवून देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केली होती। या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेऊन पाठपुरावा केला होता। त्यावेळी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आता रुग्णालयाला अ दर्जा प्राप्त झाला आहे। नंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमॅन डॉक्टर माणिक गुर्रम, श्रीधर बोल्ली, विनायक कोंड्याल, मल्लिकार्जुन सरगम, गुरुशांत धुत्तरगावकर आदींसह वरळी येथील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला। परिणामी महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे सोलापूरसह कलबुर्गी, विजयपूर, सांगली, कोल्हापूर, बिदर, लातूर, धाराशिव, रायचूर या जिल्ह्यातील रुग्णांनाही उपचाराची संधी मिळणार आहे। शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उपचारांमुळे गोरगरीब रुग्णांचा मोठा आर्थिक भार हलका होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला अ दर्जा देऊन सोलापूरकरांचा मोठा प्रश्न सोडवला आहे। मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे नेते आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। तसेच सोलापूरचे सुपुत्र असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी या निर्णयात दिलेल्या सहकार्याबद्दल समस्त सोलापूरकरांतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे।